मित्रांनो, मुर्डेश्वरचा मनोरा म्हणा किंवा घुमट म्हणा बघा, यांचा आकार जो असतो, रात्री ते लोक लाईट करतात, लाईटिंग लावतात आणि वेगवेगळे कलर सोडतात. ते मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे. आणि बघा किती छान विलोभनीय आणि सुंदर दृश्य आहे ते मनोऱ्याचं. बघा बघा मी आता शूटिंग करतो आहे त्याची आणि त्याचं संपूर्ण मी तुम्हाला कलर दाखवणार आहेत. बऱ्याच कलरमध्ये त्यांची शूटिंग कलरमध्ये ते लोक सोडत असतात आणि मस्त डेकोरेशन चालू आहे त्यांचं. बघूया काय ते. हे बघा, आता मी जातो आहे, हळूहळू पुढे जातो आहे. बघा, हा लांबून घेतलेला फोटो आहे. आणि बघा ते मनोरा कसा रात्री 7:30 नंतर जेव्हा अंधार पडतो ना, तेव्हा ते लोक लाईटिंग सोडतात आणि त्यावेळेला लाईटिंग चालू करतात आणि थोड्या वेळाने लाईटिंगचे कलर चेंज करतात. तर ते सगळे कलर मी तुम्हाला दाखवतो, कसं चेंज करून ते लोक लाईटिंग करतात आणि किती सुंदर आणि विलोभनीय दिसतं. अरे वा, बघण्यासारखं आहे ते. आणि हे तुम्हाला मी आता दाखवतो संपूर्ण. तर बघा, तर आता आम्ही इथे एंट्रन्सजवळ आलेलो आहे. तिथून मी आपल्या मंडळीला बोलवलं आहे आणि आता इथे दोघे करून फोटो काढतो. हे बघा हा मनोरा आणि हे आमची पत्नी. बघा किती सुंदर मनोरा आहे. बघा कसा सुंदर फोटो आला आहे. आणि मनोरा बघा किती छान रंग दिसतो आहे. मनोऱ्याचे रंग बघा, अजून रंग पुष्कळ येणारच आहेत. अजून बघा अजून पुढे बघूया रंग कसे बदलत जातात ते. हा दुसरा फोटो आहे. नंतर हा तिसरा कलर आहे. बघा कसे कलर चेंज होतात नंतर असते. आणि हे पाठीमागे 2 हत्ती आहेत आमच्या. त्या एंट्रन्सला 2 हत्तीचे पुतळे उभे केले आहेत. तिथे आम्ही फोटो काढतो आहे. हे वरपर्यंत फोटो निघतो आहे. हा वरपर्यंत फोटो आहे मनोऱ्याचा पूर्ण कळसापर्यंत. हे 2 मागे हत्तीचे पुतळे आहेत. त्या गेटवर मी उभा आहे. आणि हे बघा, हे मी खालून फोटो काढत आहे आणि पूर्ण मनोऱ्यापासून वरपासून खालपर्यंत हे शूट केलेलं आहे. आणि असं बघा किती छान दिसतं आहे ते. 1 2 3 4 कलर झाले बघा. असे कलर चेंज होतात आणि मस्त कलर दाखवतात ते लोक. कशी लाईटिंग केली आहे बघा, फार सुंदर लाईटिंग केलेली आहे. रात्री हे विलोभनीय दिसतं. रात्री 11-12 वाजेपर्यंत हे चालू असते त्यांचे कलर पेंटिंग. आणि हे कलर शेडिंग मस्त दिसतात ते. आणि बघा हे 2 इथे एंट्रन्सला गेटपाशी 2 हत्तीचे पुतळे आहेत. हा बघा हत्ती, एक हत्ती आहे इकडे आणि ह्या गेटच्या ह्या बाजूला एक हत्ती इथे. असे 2 हत्ती आहेत. त्यांच्याही मी फोटो काढले. गेटपाशी आमची पत्नी उभी आहे. आणि हा वर मनोरा कलर चेंज झाला बघा, गुलाबी, पांढरा, निळा आणि खाली हिरवा. 1 2 3 4 कलर. बघा कसे कलर झालेत ते. व्हेरी गुड छान, सुंदर कलाकृती. वा, काय लाईटिंग सोडली आहे बघा, किती सुंदर लाईटिंग आहे. मित्रांनो, असं जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. हे कलर बघा, आता कलर आणखीन कलर येणार आहेत बघा. आणखीन तुम्हाला कलर दाखवतो आहे बघा. हा कलर बघा, हे कसं केलं आहे बघा. हे फक्त 3 लाईनिंग सोडलेले आहेत खाली. 3 लाईनिंग सोडलेल्या आहेत खाली कलरच्या. आता हे परत हे बघा, आहे पिवळा आणि गुलाबी, पिवळा आणि लाल. व्हेरी गुड, काय कलर आहेत बघा. पिवळा आणि लाल. हे बघा ऑरेंज कलर. हे 3 कलर मस्त दिसत आहेत. हे आमचं सगळं भगिनी मंडळ आणि मी. हे आमचं भगिनी मंडळ, ही आमची पत्नी आणि शिवशंकराचा पुतळा. हे शंकराचा देवळातून पुतळा आणि या शंकराचा पूर्ण स्वरूप. हे समुद्रावरून दिसणारे सगळं शंकराचं. ओम नमः शिवाय असं दिसतं संध्याकाळी शंकराचं मंदिर. ओम नमः शिवाय.